इथे तर काहीच नाही. इथे पण विशेष काही मला दिसत नाही. मीरा, फक्त हा पिटारा बाकी आहे. ह्याला बाजूला करून बघूयात एकदा. हो. हे मीरा, ह्या सगळ्यात ना आपला खूप वेळ वाया जातोय अगं. हे सगळं मी एका चुटकीसरशी करू शकते, पण अथर्वन समोर मी माझी शक्ती नाही वापरू शकत. त्यांना नाही माहिती आपण असं एकत्र असतो ते. इथे तर काहीच नाही. नॉर्मल फरशी आहे. हो, इथे काहीच नाहीये. जाऊया. चल. मीरा थांब, तिथे काहीतरी आहे. खणून पाहावं लागेल. अथर्वना थांबव. मीरा, काय झालं? चल. ऐका ना, आपण इथे आलोच आहोत तर जरा बघूयात का? काहीतरी सापडेल आपल्याला. ओके, पण काय काय करायचं? आपण खणून बघूयात का इथे? नाही म्हणजे नंतर असं नको वाटायला की खणून पाहायला हवं होतं. ठीक आहे. सावकाश. मागे. हो. नाही नाही, तिथे नाही. जरा पुढे. थांबा. इथे नाही, थोडंसं पुढे. हां. इथे? हो हो. हां. सावकाश. सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे तू त्या दादासाहेब सारखा दिसतोस. तोच चेहरा, तीच नजर. असं वाटतं कधी उठून उभा राहशील. हे सगळं काय चाललंय? याचा देह नष्ट झाला असता तर विषय संपला असता. पुढे आणखी काय काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक.
मीरा इथे काहीतरी आहे. अजून खणावं लागेल. दगड. मीरा, इथूनच त्या मंजिरीच्या त्या जागेवर जाण्याचा मार्ग सापडू शकतो आपल्याला. कदाचित हा त्याचा दरवाजा असू शकतो. अथर्वना हा दगड बाजूला करायला सांग. आपण हे काढूयात का? करतो मी. मागे राहतो. सावकाश. अथर्व, सावकाश सावकाश. बाजू बाजू बाजू. मीरा, या भुयाराच्या आत जावं लागेल. पण पण तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी जावं लागेल, कारण मी पाताळात नाही जाऊ शकत. मीरा, मंजिरीच्या त्या सिक्रेट ठिकाणी घेऊन जाणारा रस्ता हाच असावा. हो, पण ही वाट खूप लहान आहे. आपण इथून नाही जाऊ शकत. एक्झॅक्टली. आपण एक काम करूयात का? आणखीन थोडं खणूयात. भुयाराचं तोंड थोडं मोठं झालं की आपण कदाचित जाऊ शकतो त्यात. पण मीरा, एक प्रॉब्लेम आहे. काय? मी जर अजून खणलं तर हा अख्खा स्ट्रक्चर वीक पडू शकतो आणि कदाचित ही भिंत पडू सुद्धा शकते. मग काय करायचं आता? हे बघ, आपण घाईघाईत निर्णय घ्यायला नकोय. शांतपणे आपण विचार करूयात. तोवर ही जागा आपल्याला लपवून ठेवावी लागेल. मी घमेला आणतो.